नमस्कार. जनहित एक्सप्रेसमध्ये आपले सहर्ष स्वागत. कार्यक्रम उपस्थित असलेले आपले सर्व आदिवासी पदाधिकारी, वसईतले विविध समाजाचे ज्येष्ठ नागरिक, वेगवेगळ्या म्हणजे काश्मीर टू कन्याकुमारी सगळंच स्टेजवर बसल्या सगळ्या जातीचे धर्माचे लोक इकडे उपस्थित आहेत. उपस्थित कार्यकर्ते, बंधू, नारायण मानकरांनी बरीचशी लिस्ट वाचली. तुम्ही करत आहे ना, आभार मानले पाहिजे. ते 35 वर्षाची गोष्ट करतात आणि 35 वर्षांची गोष्ट जे करतात ते 35 वर्ष आपल्या सन्माननीय राम नाईक, खासदार, रेल्वे मंत्री, पेट्रोलियम मंत्री हे होते. आताचे खासदार सावरा, त्यांचे वडील विष्णू सावरा, तुम्हाला कदाचित माहीत नसतील का ते कुठून निवडून जायचे. तुम्ही वसई ईस्टला एवरशाही म्हणतात ना, वसई ईस्टचं एवरशाही नसेल, उखिवरा असेल, बेल्लार असेल, सातिवली, वालीव, आठोळा म्हणजे सोपारा स्टेशन, सोपारा पूर्वेचा भाग, हा सगळा वाडा मतदारसंघात होता 2009 पर्यंत. तर तिकडून ते वनग्याला येऊन गेले. आता सावरा विधानसभेवर गेले, ते लोकसभेवर गेले. पालकमंत्री कोण होते? मंत्री आणि पालकमंत्री तर सावरा. वसई अर्धा भाग इकडे, जसा मध्ये आपला पूर्वेचा भाग आहे, त्याला आपण वाड्यात होतो. हे खासदार, आमदार, मंत्री, त्यानंतर संजीवनी रायकर म्हणून MLC, आपल्या MLC जातात, विधान परिषदेवर जे जातात ते 3 MLC जातात. एक शिक्षक मतदारसंघातून, एक ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युशन आणि एक स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिकेचे नगरसेवक हे वोटिंग करतात. तसे 3 MLC. 3 मध्ये मोडक, संजीवनी रायकर, मोठे, वसंत डावकरे, त्यांचे चिरंजीव निरंजन डावकरे, हे कोणत्या पक्षाचे होते सगळे? तुम्ही एक लक्षात द्या, ते आपला खासदार एकदाच होता. आपला खासदार एकदा होता, त्याने लहानोपर्यंत रेल्वे दिली. त्यांनी वसई हाय किंवा मुंबई हाय जे बोलतात ते ऍक्च्युअली त्या क्षेत्र आपल्या समोर वसईला आणि त्याच्यातलं गॅस मिळवण्याचं काम, पाईपद्वारा गॅस मिळवण्याचं काही लोकांना मिळाला, काही लोकांना मिळायचं, ते काम आपल्या खासदार बळीराम जाधवांनी केलं. डहाणूपर्यंत रेल्वे देण्याचं काम बळीराम जाधवांनी केलं. बळीराम जाधवांच्या काळामध्ये मी बोलतोय जबाबदारीने, महानगरपालिका बजेट कुठेतरी आम्ही अनुदान आणायचे महाराष्ट्र शासनाकडून, केंद्रातून हजारो कोटीचं अनुदान. मी हे कागदानिशी बसेल, तुम्हाला एक सगळ्यांना सांगून ठेवतो, कागदानिशी बसेल. महापालिकेची सगळी बजेट बघितली, चेक केली, तर केंद्राकडून मिळालेलं अनुदान हे फक्त बळीराम जाधव खासदार असताना आपल्याला मिळालेलं, त्या व्यतिरिक्त कधी
ही सगळी नावं घेतली ना वसई तालुक्याची संबंधित यांच्या कारकिर्दीत एकही नवा पैसा आपल्याला मिळाला नाही. बांदकर साहेबांनी सगळी कामाचा पाडा वाचला, काय काय केलं त्याचे जुलै सिद्धीच्या वाढदिवसाला 25 कोटीचा चेक दिला का भूमिपूजन करा. जागेत अडचणी होत्या 7,200 ही जी कामं सांगितली ना मानकर साहेबांनी, 4 आरोपी 13 मिनिटं त्यांचे साथ केले, आपण 13 मिनिटं त्याचे साथ केले, म्हणजे जॉईंट केले. काय एक उतरला परत चढला त्याच्यापेक्षा, म्हणजे इकडून जो ब्रिज निघेल तो डायरेक्ट बाबळ्यापर्यंत ही सगळी कामं केली. जुलै महिन्यामध्ये आम्ही पास करून घेतलेली. आज कोणता महिना आहे? गेल्या जुलैला. आज कोणता महिना आहे? म्हणजे 1 वर्ष 4-5 महिने. साधं एक टेंडर करताना आला गेल्या 9 महिन्यात 11 महिन्यामध्ये साधं एक टेंडर करताना आलं. राज्य कोणाचं आहे? 5.5 वर्ष इकडे उल्लेख केला, बऱ्याच लोकांनी उल्लेख केला की 5.5 वर्ष आपली बॉडी नाही, हे पण लोक गृहीत करून जातात. वसई तालुक्याचा सर्व बहुजन विकास आघाडी आहे आणि हितेंद्र ठाकूर, किती ठाकूर, राजेश पाटील, बाकी यांना खासदार आमदार माहीतच नाही. इतके दिवे लावले त्या खासदार आमदारांना. त्यांनी कधी आजपर्यंत आम्ही गेल्या 35 वर्षात रामभाऊ असतील, वनगा असतील, सावरा असतील, आणखी कोण आता परत सावरा, हे नसताना डावकरे, मोते, ही नावं घेतली, संजू गिरायकर, मोठा, ही सगळी असताना यांनी काय काय आणलं याच्याबद्दल किती बोलले काय? आम्ही अमुक केलं, यांची कामं नसतात काय? एक दिवशी बोललेलं 35 वर्षावर जास्त बोलू नको, 30 तारीख सेंटरला होल्डिंग लागेल 35 वर्षाच्या लोकप्रतिनिधीचं. किमान जे बोलतात त्यांनी स्वतःचे वडील पण होते पालकमंत्री, अगदी 2009 पर्यंत आमदार आणि मंत्री वसईतले. तुम्हाला कोणाला माहित होतं का सावळा इकडून निवडून जायचं आपल्या वसई तालुक्यातून? माहिती होतं का? वनगा निवडून जायचं ते तरी माहिती होतं का? कुठल्या पक्षाचे आहे ते? मी तुम्हाला ऐकण्याकरता सांगतो का उत्तर तुम्हाला पण देता आली पाहिजे. देतो सगळा 35 वर्षाचा लेखाजोखा नारायण नमस्कारने दिलाय. त्याच्या पलीकडे गॅस बिल जे बोलले नव्हते तेवढाच मी उल्लेख केला आणि फक्त पास करून घेतलेली आकडा सांगितला त्या 7,900 कोटीची कामं, म्हणजे पाची फाटे, नायगाव, दोन्ही वसई म्हणजे वालीवांडी, सातिवली, टोपारा, विरार ते डायरेक्ट गावावर, म्हणजे वसई गाव असेल, निर्मळ असेल, अर्नाळा असेल, ते त्याचबरोबर सिली जो गायकाच्या माध्यमातून होतोय, म्हणजे जपान तो फायनान्स आहे, तो सिली मीराबाई मिळते, म्हणजे अंधेरी, बोरिवलीहून मीरा भाईंदर आणि मीरा भाईंदर ते विरार, आणि पुढे एक टेंडर देखील निघालेलं ते मी अडवलं त्यावेळी का विरार सफा एमएमआरडीतून ते टेंडर काढलेलं आम्ही केलं, मान्य करून घेतलं आणि काढला किती तर दुपदरी, म्हणजे खाडीवरून जात असताना जर एक गाडी बंद पडली तर संपूर्ण गेलं. किमान 4 पदरी गेला, 2 पदरी जायला, 2 पदरी यायला, एखादं वाहन बंद पडलं, काय पडलं, आणि ते रिटेंडर इथला सांगितलं, ते रिटेंडर करता राहिलं. ही जायकाच्या मार्फत होणार
करणारी गाव म्हणजे एक एक्सेस असेल, वसईला एक, सोपाऱ्याला असेल, विरारला असेल का तिकडून परत पुढचं निघणार आहे. आपल्या इकडूनचे ते रस्ते अगदी गेल्या वर्षीमध्ये इतके खराब कधी झालेले का आयुष्यामध्ये एवढे खराब रस्ते कधी झालेले का. किमान तुम्हाला प्रशासकीय अक्कल असते, नॉलेज असतं, प्रशासनाकडून कशी कामं करायची. अहो खड्डे भरण्याकरिता मुख्यमंत्र्यांना पत्र देतात हे. आम्ही खड्डे फक्त फोनवर भरायचो, खड्डे नाही रस्ते करायचे फोनवर. का झाला पाहिजे, कधी करताय तेवढी धमकच नाही ना. सगळे वेगळे हॉस्पिटलच्या चर्चा केली, काल गेलेले काही 10,000 रुपये तुम्ही बघितली असेल. त्याची वैयक्तिक जागा म्हणजे सर्वे नंबर 2 आणि हे बसल्या तिकडे जाऊन मोजणी करायला. यांना प्लॉट माहित नाही. हे हॉस्पिटल बनवायच्या गोष्टी करतात. 10 जुलैला पैसे आले आपल्याकडे, 9 जुलैला दिला, 10 जुलैच्या हिशोबाने काय हे 10% 25 कोटी 250 कोटीचे ते ऍक्च्युली हॉस्पिटल जाणार आहे 400 कोटीवर. ते मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जे करायचे ते जाणार आहे 400 कोटीवर. त्याची जागा मिळवण्यामध्ये तहसीलदार राज ऑफिस हे कोर्टाला दिलं, त्यावेळी कोर्टाने म्हणजे हायकोर्टाने त्या जागेची परवानगी दिली. या झुमेऱ्यामध्ये अडकलेलं होतं नाही, एवढ्याला वरती आलं. आता जे पास करून ठेवलेलं आहे तेवढं तर करा बाबा. तो तुम्ही झालं हळद उतरली, वर्ष झालं तुम्हाला. नव्या नवरीचं कौतुक किती दिवस करायचं एवढंच आहे. त्याच्यामुळे ते बिलवाले याच्याने कामं होत नाही. आयुष्यामध्ये मी कुठे नारळ फोडायला नाही गेलोय, पण नारळाचा फोटो मी कधी काढला नाही. तिकडे खड्ड्यात पडलाय माणूस आणि हे काढतात ते एक जण म्हणतो अरे बाबा त्याला हॉस्पिटलमध्ये बोलवा, रेल नंतर करा. म्हणजे पडलेला माणूस आणि तुमच्या मेहरबानीने पडलाय, तुम्ही रेल कसली करताय. या पद्धतीचे उथळ, त्याला उथळच होतात. उथळ लोकप्रतिनिधी कामं करू शकत नाही. मी तुम्हाला एक सांगतो, सगळ्यांना नवीन जुनं वाद वगैरे महानगरपालिकेत सगळं लिहून घेतलाय. तिकडे देशमुखचे आपण सांगितले काही रस्त्याचं रोखलं, त्या मनाने किती कामं सांगितली, त्या मनाने किती इलेक्ट्रिसिटीवर बोलले, किती पाण्यावर बोलले, किती बोलले, समस्या किती सांगितल्या रस्त्याच्या. एखादा उमेदवाराचा रस्ता सांगितला असेल, एखादा देवळाच्या इकडूनचा, काली मातेच्या देवळाच्या इकडूनचा रस्ता. आता हे जे अडलेले असतील ना रस्ते आपल्या कारकिर्दीत, ती फक्त प्रायव्हेट लाईन असेल तर, प्रायव्हेट जागा असेल तर हे कामं अडकलेली असतील. नाही तर कोणतंही काम आपल्या कार्यकर्ते नगरसेवक वगैरे लांब हो, कार्यकर्त्याला आपला हा रस्ता झाला पाहिजे तर तो केलाय. कार्यकर्त्याला पण तेवढं मानधन मग दिला. आणि हे सगळं आपण करतो ते प्रशासकीय नॉलेज. अधिकारी आपल्या डोक्यावर बसू शकत नाही, यांना स्वतःलाच नॉलेज आहे. आज आमदारकी म्हणून दिवे लावत आहे, उद्याला महानगरपालिकेमध्ये दिवे लावतो. एक लक्षात ठेवा, यांचे सगळे वेस्टेड इंटरेस्ट आहे. यांचे वेस्टेड इंटरेस्ट आहेत तर प्रशासनावर पकड असली पाहिजे. अधिकाऱ्यांना काम कसं करायचं त्याच्याकरता चांगले लोक असायलाच पाहिजे. आणि त्या हिशोबाने सगळ्यांनाच सांगतो का जोरात कामाला लागतो. बाकी तुम्ही जे काही प्रश्न मांडली, कामं सांगितली ना, ती कामं कशी सोडवायची ते आपली महानगरपालिका बघून गेली. द्वारे केंद्र टाकून असलं तर काय झालं, महानगरपालिका आणि त्यांच्यावर तुम्ही आम्ही सगळेजण अंकुश ठेवून चांगल्या प्रकारे काम काढून घेऊ. पुढच्या महानगरपालिकेतून देखील
जे काही आणायचं आहे अनुदानाचे काय कसं काढायचं ते माहिती आहे, ते मला माहिती आहे. करून घेऊ आपण. एवढं तर तुम्ही सांगितलेली कामं वेगवेगळ्या आणि जे प्रश्न मांडले ते प्रश्न इकडे महिला बचत गट आपण ते निर्णय घेतले का महिला बचत गटाला आपल्या गार्डनचं साफसफाई वगैरे मेंटेन ठेवणं आणि स्थानिक 7-8 महिने झाले 4 महिने कसं बोलते माझी माहिती पण नाही तुला 4 महिने बोलते ना माहिती 7-8 महिने तर आता माझ्या घराला दिवाळी करावी हे काय आपण हे जे निर्णय घेतले ना म्हणजे महिलांना वेगवेगळी अनुदान लाडक्या बहिणीचं कौतुक फार झालं. आपल्या महानगरपालिकेच्या महिला बालकल्याणाची पुस्तिका बघा मार्केट कार्यकर्त्यांना त्या पुस्तिका दाखवा किमान झेरॉक्स काढून द्या. त्या महिला बालकल्याणाच्या 18 किती योजना आहे 18 किती योजना आहेत आता. मी मगाशी एकच उदाहरण दिलं का पंकज सारख्या महानगरपालिकेत 5 लाख आपलं 22-25 कोटी रुपये द्यावे कुठे 5 लाख आणि कुठे 22-25 कोटी आज ते वाटलं हे सगळं डायलिसिसला आपण महानगरपालिकेतून 350 रुपये देतो. कुठे कोटी महानगरपालिका देते आपली महानगरपालिका तेही करा डायलिसिस कुठे डायलिसिस हा आजार असा आहे किडनीचा का साधारणतः माणूस जातो हार्ट अटॅक कॅन्सर परवडलं तर माणूस आहे का गेला पण या आजारपणामध्ये डायलिसिस घेऊन ती आर्थिक परिस्थिती तो माणूस शेवटी जातो पण घरच्यांना पण साथ करून जातो. तर अशा वेळी आपलं कर्तव्य अशा प्रकारच्या विविध आजाराकरता आपण पैसे देतो विद्यार्थ्यांना देतो तर तुम्ही खास प्रकारचे सगळे आहेत म्हणजे तुम्हाला तुम्ही बघा म्हणजे तुम्हाला काय गुण नाही करायचंय तुम्हाला लोकांना सांगताय शेवटी तुमच्यापर्यंत पोहोचलं तर तुम्ही लोकांपर्यंत पोहोचलो तुमच्यापर्यंत पोहोचलं तर तुम्ही लोकांना पोहोचलो. मी एकच सांगतो की बघतोय सगळ्या ठिकाणी वसई गावात मिटिंग झाली विरारला झाली दुपाराला झाली सगळ्या ठिकाणी ज्या हिशोबाने लोक जात आहेत मगाशी मोठे एक बोललं त्या सगळ्या कार्यकर्ते सांगतात कारण आम्ही व्होट सिटीला गेलो कुठे मला पण हा प्रश्न पडतो का मीटिंग एवढा भरभरून होत आहे विधानसभेच्या वेळी काय एवढा भरभरून मीटिंग होत मलाच आश्चर्य होते. येतील नाही येतील महानगरपालिका आपल्याकडे नाही आम्ही माझी झाले बाकी ते कोण फिरवणारे आणि मी जे सांगितलं 35 वर्ष आपल्या इकडे जाऊन आता काय त्याची चांगली पुस्तिका काढू चांगली एक पुस्तिका काढू या महानगरपालिकेच्या इलेक्शनच्या काय केली आणि मी जी नावं आहेत ना त्यांच्या होल्डिंग पण लावू कोण कोण खासदार होते कोण कोण आमदार होते कोण कोण एमएलसी होते ही सगळे होल्डिंग पण लावू आणि 35 वर्षाचे वाटेकरी जे पदाधिकारी होते मंत्री होते आणि आम्ही काय केलं हे कंपेरिजन आपण सगळ्यांच्या समोर नक्की ठेवू. माझी तुम्हाला सगळ्यांना एकच विनंती मनापासून कामाला दाखवण्याकरता इथे दाखवला आणखी कोणाला म्हणून त्या बुथवर किंवा धावपळ करणं असं नाही. म्हणून एक लक्षात घ्या कोणालाही बसू स्वतःला बसू शकत आहे तुम्ही स्वतःला बसू नका अगदी प्रामाणिकपणे जोरात करायला लागलं विषय तिकिटाचा झाला युवकांना द्यावं युवकांनी पुढे आलंच पाहिजे. मी आलो आमदार त्यावेळी मी पण युवकच होतो ना त्यावेळी मी पण युवक होता. नंतर प्रवीण शेट्टी काय नितीन राऊत काय ही जी टीम झाली हे खूप तरुणच होते ना त्यावेळेचे कधी 91-92 नितीन नगरचे होते 92
त्यावेळी नितीनचं वय काय असणार, रोहित शेट्टीचं वय किती, त्यावेळी हे करून चालेल ना. पण आम्हाला राजकारणाची आवड होती, आम्हाला राजकारणाची आवड. आम्ही कॉलेजपासून राजकारण केलं. कॉलेज आयुष्यामध्ये मी जे सुद्धा, प्रवीण जे सुद्धा, बरोबर ना प्रवीण, कॉलेजपासून आवड होती. ती आवड मी पण युवकांनी पुढे आलं पाहिजे. मानकरसारखं चुकीचं दाखवलं काय, एकदम मुलारे युवकांना नाही, लोकांवर बाकीसारखी कामं करायची असतात लोकांची. मी माझ्या 35 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये बघितलं, अरे हा 2 वडिलांची नाव घेतली, 1 वडिलांचं नाव राहिलं, तुमच्या आमदारांच्या वडिलांचं नाव नाही घेतलं, ते पण होते 5 वर्ष, ते पण होते 5 वर्ष, ते नाव राहिलं नाही. आणि ती कोणती राहिली ती मला बघायला लागली. डायऱ्या उघडायचं होतं, डायऱ्या उघडलं का त्यांनी नाव घेतलं. नाव घेतलं ते आहे सगळे आहेत. तिकडे बंद सांगितलं का सगळं आपल्यावर, आपल्याला एवढी मतं मिळली, एवढं गेली कुठे मतं. आता लक्ष ठेवा, प्रत्येक यादीवर 10-10 वर्षांची नावं द्या कार्यकर्ते. आपण काय नाही, दिवसाला 5-10 घरं गेली ना, एकेकानी कंटाळा आला पाहिजे त्या लोकांना. काय झालं माहितीये का, हे वोट चोरी, ईव्हीएम, अमुक जे आहे ना, तुम्हाला नाव अमुक ते आहे, पण त्याचबरोबर आपला ओव्हर कॉन्फिडन्स करणं, आपल्याला कॉन्फिडन्स असला पाहिजे. ओव्हर कॉन्फिडन्स असतो या मध्ये कोण राहू नका, मुलांनी कामाला लागा, बरोबर बोलतील. जे काही जातीची नावं देतील एक एक कुटुंब पकडलं तर 3 जण होतं, 5 कुटुंब 10 कुटुंब दिवसाला गेली ना. खास करून महिलांना सांगेल, कारण का महिला अगदी किचन पर्यंत जाऊ शकतात, पुरुष तेवढे किचन पर्यंत जाऊ शकत. तर या सगळ्या महिलांनी मोठी जबाबदारी घ्यावी. एवढंच मी सांगितलं, बरोबर काय करतात. बाकी उमेदवार जिकडे डिस्प्यूट असेल तिकडे ती लक्ष घ्यावी, नाहीतर कार्यकर्ते सांगतील. आपण आजपर्यंत तसंच करत आहोत, कार्यकर्ते सांगतील तो उमेदवार, एकापेक्षा अधिक उमेदवार त्यांना तुम्हीच बसून ठरवा कोणाला जायचं. बऱ्याचदा वेळ करतात आणि अगदी शेवटची वेळ आली तर ती 115 मधली 5 तिकीट माझ्या डोक्यावर येतील का कोणाला जायची. 110 कार्यकर्ते ठरवतील, तेच होतील. कारण का मला एक माहिती आहे, कार्यकर्ते ठरवल्यावर उमेदवार काय करतो त्याचं नव्हतं, एवढं पाठिंबाचं तर आपण त्याच्याकरताच दिलं पाहिजे. काही ठिकाणी होते, 5 ठिकाणी होईल जास्तीत जास्त. बाकी सगळे कार्यकर्ते कार्यकर्त्यांना हा अधिकार ऍक्टिव्ह आहे. तर तुम्हाला 5 वर्ष दादागिरी करता आली गेली, तुम्ही आयुष्यभर राहील. एक लक्षात घ्या, तुम्ही निवडून दिलं, तुम्ही निवड केलेलं आहे, तर तुला आमच्यामुळे तिकीट मिळालं आहे तुम्ही विसरू शकता. तुला आमच्यामुळे तिकीट मिळालं हे विसरू नको. आज गेल्या 35 वर्षामध्ये आलेल्या प्रत्येक माणसाला आम्ही भेटलो. म्हणजे ऑफिसमध्ये आता कोण ऑफिसला गेला तर ती भेटणार नाही, कारण ती गेले. पण ऑफिसमध्ये आम्ही भेटलो नाही आजपर्यंत असा एकही माणूस दाखवावा. आणि कोणत्याही पक्षाचा, नुसता माणूस नाही तर कोणत्याही पक्षाचा माणूस, विरोधी पक्षाचा होत असेल काम सगळ्यांनी केले आहे. जी काही करताय याच्याजोगी कामं होती ती सगळ्यांनी केली, यापुढे पण करत राहू. सगळ्यांनी जोरात कामाला लागा, एवढी विनंती आणि प्रामाणिकपणे जोरात कामाला लागा एवढी विनंती करतो. एवढ्या मोठ्या संख्येने आल्याबद्दल आता सगळ्यांचे मनपूर्वक आभार, धन्यवाद. जय जय महाराज.